प्लॉट आवडला बरं का विकास भाऊ आपल्याला. बरं झालं रे बाबा. बरं चहा थंड नेमकं काय आणू? मामा डायरेक्ट जेवायचंच बघ बरं. पोरे विकास जेवणाचंच बघ बाबा. वहिनीला सांगितलं होतं ना मी फोन करून बिर्याणी बनवा म्हणून. बनवली असेल ना त्यांनी. काय रे काय झालंय अचानकच मूड बदलला तुझा? आता तिला मी म्हणलं होतं माझे मावस बहीण भाऊ गेले तर ती दुसरंच काहीतरी जेवायला बनणार होती. पण तूच फोन करून तिला सांगितलं वाटतं बिर्याणी बनवायची म्हणून. आता इथं प्रॉब्लेम काय माहिती आहे का, तिला सगळं स्वयंपाक चांगला येते बरं का, पण तिला बिर्याणी चांगली बनवायला येत नाही. आता तू तिला सांगितलं तर तिनं एक्साइटमेंट मध्ये बनविली असेल. आता मला फक्त तुम्हाला एक रिक्वेस्ट करायची तिघाला बी, तिने बिर्याणी आणली ना तुम्ही फक्त खा आणि चांगली चांगली म्हणा बरं का, कारण तिला वाईट वाटन की बघा मी इतक्या मेहनतीने बनविली आणि चांगली नाही म्हणाली. तर बाकी तुम्हाला मी आहे ना तिघाला बी नेऊन आपलं तालुक्याला नेऊन हॉटेलला जेवण चारतो मग तर बस ना. ठीक आहे आम्ही खोटं बोलू पण त्यात आमचा काय फायदा. अरे ताई आता तुम्हाला मी हॉटेलला जेवण चारायला किलो नेऊन अजून काय फायदा असतो या? हॉटेलला तर तुला आम्हाला जेवाय न्यावंच लागल, पण खोटं बोलायची फीस दे फीस. अरे संदीप काय बी कसं म्हणायलास. गपचिप जेवण निघा आपलं. मम्मी शांत बस बरं. हे संदीप मामाचा बराबर आहे. विकास भाऊ तू काय कर, आमच्या सोबत हॉटेलला येऊ पण नको. आम्हाला फक्त 3000 रुपये दे. आम्ही आमचं जेवतो आणि जातोच निघून. 3000 रुपये लय व्हायलेत ना बॅग. ठीक आहे मग आम्ही सांगतो तो वहिनीला बिर्याणी चांगली नाही झाली म्हणून. नको 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 तिला वाईट वाटन रे, तसं नको करू माहितीये का. देतो ना मी तुम्हाला 3000 रुपये देतो ना, शेवटचे 3000 रुपये राहिले. हा आता तू टेन्शन घेऊ नको. आम्ही म्हणतो एक नंबर बिर्याणी झाली एकदम हॉटेल मधल्या सारखी. थँक्यू थँक्यू. ऍडजस्ट करा व्हिडिओ ऍडजस्ट. ताई कशी आहे हो बिर्याणी? चांगली झाली किरण बिर्याणी मस्त झाली. अहो वहिनी एक नंबर झाली बिर्याणी एक नंबर. तुम्ही बी घ्या की हो जेवून. दी मग आता काय थोडी दी. अरे बिर्याणी तर लय भारी लागायली या. हॉटेल मधल्या सारखीच लागायली बिर्याणी तर. अहो हॉटेल मधलीच आहे ती बिर्याणी. पाहुणे यायलेत म्हणून मागवली होती. तुम्हाला माहित नाही होय मला बिर्याणी बनवायला येत नाही म्हणून. संदीप मामा बिर्याणी तर एक नंबर झाली, चांगली झाली की. हे जोरात बोलू नको. बिर्याणी चांगली झालती पण तिथं असं बोलला असता तर 3000 भेटले असते का? माझ्या पाहुण्याच्या ऑस्कर विनिंग ऍक्टिंग केली या दोघांनी.